तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ज्ञानेश्वर माऊली हे म्हणतात की मनरूपी सखी त्या माझ्या इष्टदेवतेचं रूप मी पाहिलेलं आहे, मला सुख प्राप्त झालेलं आहे. तो देव त्याला विठ्ठल म्हणतात, कोणी त्याला माधव म्हणतं. ज्ञानदेवांनी जे आहे ते वर्णन जे आहे ते विठ्ठलांचं अत्यंत समर्पक अशा त्यांच्या कवितेतून असेल किंवा ओव्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. आपले प्रतिनिधी जे आहेत ते लक्ष्मण देखील विठ्ठलाच्या दर्शनासाठी ते जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते वारीमध्ये स्वतः चालतायत. अत्यंत ऊर्जेचं वातावरण त्यांनी या संपूर्ण वारी दरम्यान पाहिलेलं आहे. लक्ष्मण, काय सध्याची स्थिती आहे, काय मनात आठवतंय, काय दिसतंय? सगळीकडे ऊर्जावान जे आहे ते अक्षरशः पंढरी नगरी झालेली आहे. अवघा रंग एक झाला, रंगात रंगला पांडुरंग. सध्या अशीच भावना जी आहे ते सध्या पंढरपूरमध्ये पाहायला मिळत आहे. प्रत्येक वारकऱ्यांचा आहे तो हृदयाचा जो काठ आहे तो अगदी भक्तिभावाने तुडुंब भरलेला आहे, ओसांडून वाहतोय. आपण बघू शकतोय की ही प्रचंड जी गर्दी आहे ती गर्दी खरं तर ह्या सर्व प्रत्येकाच्या मनमंदिरात आहे तो फक्त विठ्ठल आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, देखावा विठ्ठल आणि भजावा विठ्ठल. खरं तर ही विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाची जी नाममात्रा आहे ती प्रत्येक वारकऱ्यांची ऊर्जा देत आहे. खरं तर देहूमधून संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा असेल किंवा आळंदीमधून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आहे, या पालखी सोहळ्यामध्ये जो वारकरी सहभागी झालेला असतो, खरं तर महाराष्ट्रामध्ये विठ्ठल आणि वारकरी हे महाराष्ट्राच्या भक्तीचं एक समीकरण आहे आणि हे वर्षानुवर्षांनी पिढ्याने पिढ्या आहे. म्हणजे एकदा वारीमध्ये सहभाग झालेला प्रत्येक जण आहे तो अगदी असा या भक्तीमध्ये तल्लीन होतो, लीन होतो की त्याला कुठलाही गोष्टीचं भान राहत नाही. म्हणजे तो एक अगदी देहभान विसरून या वारीमध्ये सामील होतो आणि एवढा मोठा प्रवास असतो. म्हणजे मी सुद्धा वारी अनुभवत होतो, मी सुद्धा वारी सोबत चालत होतो. म्हणजे एवढा जरी चाललं तरी अजिबात थकवा येत नाही, क्षीण येत नाही. म्हणजे एकंदरीत वारी हे प्रफुल्लित ऊर्जेचं एक स्रोत आहे आणि हे सर्व वारकरी खरं तर गेली पिढ्याने पिढ्या अनुभवत आहेत. म्हणजे जवळपास 85 वर्षे किंवा 90 वर्ष झालेले सुद्धा वयोवृद्ध असतील किंवा हे सुद्धा अगदी तेवढ्याच ऊर्जेने या वारीमध्ये सहभागी झालेले असतात. म्हणजे लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक जण या वारीचा अनुभव घेत असतो आणि त्यांना प्रत्येकाला एक वेगळी प्रचिती, वेगळी ऊर्जा येते. म्हणजे विठ्ठल नावामध्ये एक वेगळी ऊर्जा आहे. म्हणजे आपल्या अस्तित्वाभोवती ज्याचा अस्तित्व पिंगा घालतं तो म्हणजे विठ्ठल आहे. प्रत्येकाचा आधार हा विठ्ठल आहे आणि विठ्ठलावरती खरं तर लाखो भाविकांची एक श्रद्धा आहे आणि या श्रद्धाच्या प्रती किंवा विठ्ठलाप्रती लीन होण्यासाठी हे वारकरी जे असतात, म्हणजे संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, ह्या जी संतांनी जी सुरू केलेली ही वारीची परंपरा आहे, त्या वारीचा जो वारसा आहे त्या वारीच्या वाटेवरती आज गाय सुद्धा हे सर्व जे मंडळी आहेत किंवा हे जे वारकरी आहेत ते चालत राहतात. आणि फक्त नुसतं जाणं आणि येणं म्हणजे एवढीच वारी नाही, तर या वारीच्या वाटेवरती एकमेकांची सुख दुःख जाणून घेणं, त्या सुखामध्ये सहभागी होणं आणि आनंद एकमेकांना वाटणं, म्हणजे विठुनामाचा आनंद असेल किंवा विशेष गोष्ट म्हणजे वारीच्या वाटेवरती प्रत्येक जण आपापल्या परीने सेवा देत होता. म्हणजे ज्यांच्याकडे जी कला आहे किंवा ज्यांच्याकडे ज्या ज्या गोष्टी देण्याजोग्या आहेत, म्हणून म्हणतात की हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. म्हणजे ही वृत्ती कुठंतरी जोपासत ह्या विठ्ठलाचा विसरण व्हावा, त्या भक्तिभावाचा विसरण व्हावा. यामुळे सर्व जे वारकरी असतात त्या वारीच्या वाटेवरती चालतात आणि वारीच्या वाटेवरती चालत असताना त्या वारीकडून काय शिकावं? सहिष्णुतेचा धर्म शिकावा, मानवतेचा धर्म शिकावा. म्हणजे वारीच्या वाटेवरती प्रत्येक जण आपली सेवा या वारीला समर्पित करत असतो. म्हणजे ज्या ज्या गावामध्ये किंवा ज्या ज्या मुक्कामी ठिकाणी जाईन तिथले जे दानशूर आहेत किंवा म्हणजे ज्यांची देण्याची वृत्ती आहे, हे प्रत्येक जण आपापल्या परीने हे वारीला देत असताना ज्यांना विठ्ठलाकडे येता येत नाही, म्हणजे पंढरपूरकडे येता येत नाही, हे जे वारकऱ्यांची सेवा करतात. म्हणजे वारकऱ्यांची सेवा म्हणजे तो विठ्ठलाची सेवा असा एक मनोभाव असतो आणि या भावनेतून किंवा या सर्व गोष्टीच्या माध्यमातून करता हे वारकऱ्यांची सेवा करत असतात. आणि हे वारकरी सुद्धा आपण विठ्ठलाची एक अनामिक ओढ घेत हे पंढरपूरच्या मध्ये दाखल होतात. आणि सध्या आपण बघू शकतोय की पंढरपूरमध्ये एकदम हर्ष उल्हास असं वातावरण आहे. आता संध्याकाळ झालेली आहे, मात्र उद्याच्या ज्या आषाढीची किंवा विठ्ठल भक्तीची आस खरं तर ह्या सर्व नागरिकांना लागलेली आहे. आपण बघतोय की लहान मुलं सुद्धा आपल्या वडिलांच्या असेल किंवा खांद्यावरती बसलेले आहेत आणि त्यांना सुद्धा विठ्ठलाचं हे विलोभनीय रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवायचं आहे. प्रत्येकांच्या चेहऱ्यावरती एक हास्य आहे, आनंद आहे, कारण की एवढा मोठा लांबचा प्रवास केलेला आहे. तो प्रवास आज विठ्ठलाचं नुसतं कळस जरी पाहिलं तरी तो जो त्रास आहे तो पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि त्यांच्यामध्ये एक चराचरामध्ये आनंद निर्माण झालेला आहे, उत्साह निर्माण झाला आहे. सध्या पंढरपूरमध्ये नुसतं विठुनामाचा जयघोष होत आहे, भजन होत आहे,
आहेत, एकीकडे कीर्तनं होत आहेत, विठ्ठल नामाचा जयघोष सध्या सर्वत्र ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळे नुसतं ऊर्जेचं आणि भक्तीचं वातावरण जे आहे ते सध्या पंढरपूरमध्ये पाहायला मिळतंय. आणि म्हणूनच की काय म्हणजे पंढरपूर म्हणजे एकंदरीत पंढरपूरकडे असं पाहिलं जातं की भूलोकावरचा हा स्वर्ग आहे असं प्रत्येक जणाची एक धारणा आहे. म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठी जर यात्रा असेल किंवा सर्वात मोठा जो जनसंख्या कुठे असेल तर ती म्हणजे पंढरपूरमध्ये असते. प्रत्येक वारकरी जो असतो ती पंढरपूरच्या आतुरतेच्या आषाढी वारीची वाट पाहत असतो. आणि जरी ज्यांना वारीमध्ये शक्य झालं नाही अशी सर्व लोक सुद्धा आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी येतात, या चंद्रभागेमध्ये उतरतात, पाण्यामध्ये स्नान करतात. एक अशी आख्यायिका आहे की चंद्रभागेमध्ये स्नान केल्याच्या नंतर जी आपली पापं असतात ती पापं जी असते ती धुवून निघतात आणि ही जी चंद्रभागा आहे ती चंद्रभागा परत निर्मळ करण्याचं काम जे आहे ते संत करतात. म्हणजे संतांना असं आहे की जी माणसाची अधोगती आहे ती अधोगती माणसांची अधोगती संतांना कधीच जमलेली नाही. त्यामुळे संतांनी आपल्या अभंगवाणीमधून आपल्या विचारांमधून कधी पण त्यांनी समाजाचं उन्नतीकडे जाण्याचा मार्ग जो आहे तो संतांनी दाखवला. आणि या संतांच्या उन्नतीच्या मार्गावरती पावले टाकत टाकत खरं तर हे सर्व अभंग म्हणत असतात. म्हणजे प्रत्येक अभंगामध्ये जगण्याचं तत्वज्ञान आहे, म्हणजे निसर्गाप्रतीचं तत्वज्ञान आहे, माणसाने माणसासोबत कशा पद्धतीने मानवतेने राहावं हे तत्वज्ञान खरं तर प्रत्येक संतांनी आपल्या अभंगवाणीमधून दिले आहे. म्हणूनच की काय म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची अभंगगाथा असं म्हणतात की इंद्रायणी नदीमध्ये बुडवली गेली. खरं तर अभंगगाथा बुडवली का नाही माहीत नाही, परंतु माणसांची दुभंगलेली म्हणे मात्र अभंग केली, एवढी ताकद जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीमध्ये होती. आणि त्यांचेच अभंग आज खरं तर प्रत्येकाच्या मनमंदिरामध्ये चराचरामध्ये जे आहे ते रुजलेले आपल्याला दिसत आहेत. हा भक्तीचा ठाव सध्या आपण बघू शकतो की पंढरपुरामध्ये प्रत्येक चौकामध्ये दिसते. आणि जे खरं तर प्रत्येकाचं श्रद्धास्थान आहे, प्रत्येकाचा जो श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे तो म्हणजे हे विठ्ठलाचं मंदिर. आणि आज या विठ्ठलाच्या मंदिराभोवती सर्व वारकऱ्यांचा जो आहे तो वैष्णवांचा मेळा जमलेला आहे. आणि आज संध्याकाळी सुद्धा या सर्व बघू शकतो कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. आणि हा जो वैष्णवांचा मेळा आहे तो आता चंद्रभागेच्या तीरी सुद्धा आहे. कोणी आंघोळ करतंय तर कोणी या ठिकाणी येऊन प्रदक्षिणा घालतंय, कोणी नामदेव पारीचं दर्शन घेतंय, कोणी कळसाला हात जोडून दर्शन घेतंय आणि त्याला मनोभावे खरं तर त्याच्याकडे विनंती करते की बा विठ्ठला यावर्षी वारीला आलो, पुढच्या वर्षी सुद्धा या वारीला येऊ. आपण बघू शकतो की वारीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात असतं. खरं तर महाराष्ट्रामधले शेतकरी जे आहे माती शेती आणि नाती खरं तर हे महाराष्ट्राचं समीकरण आहे. म्हणजे जो आज विशेष गोष्ट म्हणजे यावर्षी कृपणता सोडून निसर्गाने सुद्धा भरभरून दिलेला आहे आणि भरभरून दान दिलं असल्यामुळे यावर्षी पाऊस चांगला झालेला आहे, पेरणी झालेली आहे. त्याच्यामुळे यावर्षीचा जो वारकऱ्यांचा उत्साह आहे तो अगदी दांडगा आहे. आणि यावर्षी खरं तर लक्षणीय अशी वारकऱ्यांची उपस्थिती सुद्धा पंढरपूरमध्ये दिसते. आपण बघू शकतो की दरवर्षी जवळपास 15 लाख किंवा 20 लाख वारकरी जमा होतात. मात्र यावर्षीचा जो गेल्या वर्षीचा जो रेकॉर्ड आहे किंवा पाठीमागचे जे रेकॉर्ड असतात तो रेकॉर्ड यावर्षी निश्चितच तो मोडला जाईल अशी अपेक्षा आहे. कारण की यावर्षी जो आहे ते पंढरपूरमधली प्रत्येक गल्ली आहे ती वारकऱ्यांनी अगदी तुडुंब भरलेली आहे. भक्तीला उधाण आलेलं आहे, वारकऱ्यांच्या जो उपस्थितीला उधाण आलेलं आहे. आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे ते वारकरी सध्या या ठिकाणी उपस्थित आहे आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये फक्त बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. खरं जसं आता सचिन तू सांगितलं की रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी, हे जे अभंग संतांचे आहेत ते संतांच्या अभंगाची प्रचिती आता प्रत्येक वारकऱ्यामध्ये येते की जे म्हणजे रूप जे आहे ते विठ्ठलाचं जे सावळं रूप आहे ते सावळं रूप आपल्या प्रत्येकाच्या मडमंदिरामध्ये साठावं, आपल्या डोळ्यामध्ये साठावं. यासाठी खरं तर हा वारकरी जवळपास 300 असन 350 असन किंवा अशा खूप मोठ्या मैलाचा प्रवास करत या पंढरपूरमध्ये दाखल झालेला असतो. आणि त्यांची फक्त एकच म्हणून अपेक्षा असती हे विठ्ठलाचं सावळं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवावं. आणि हे साठवलेलं रूप या वारकऱ्यांना परत आणखी वर्षभर ऊर्जा देत राहतं. आणि त्याच्याकडे तेच मनोभावे विनंती करत असतात की हे बा विठ्ठला ह्या वर्षी वारी झाली, आता पुढच्या वर्षी सुद्धा वारी घडू दे आणि तुझ्या चरणी लीन होण्याची जी एक आम्हाला इच्छा आहे, आकांक्षा आहे, महत्वाकांक्षा आहे याची पूर्तता होऊ दे. म्हणजे या वारीच्या माध्यमातून माया, ममता, आस्था, प्रेम, जिव्हाळा या सर्व ज्या संवेदना आहेत या सर्व संवेदना वारीच्या माध्यमातून मध्ये मिटतात. म्हणजे जे घरातले किंवा असतील किंवा आयुष्यामधले जे दुःख असतो, जो अहंकार असतो, जो भेदभावाच्या त्या भावना असतात त्या सर्व बाजूला सरतात. आणि या वारीमध्ये खरं तर सर्व समता असते, कुठलीही विषमता नसते. वारीमध्ये समता अनुभवता येते. म्हणजे कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा प्रत्येक जण या वारीमध्ये सहभागी होऊ शकतो. आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये फक्त माऊली माऊली हे शब्द असतात. आणि माऊली ही शब्दाची जी सामर्थ्य आहे, माऊली शब्दाची जी
व्याख्या आहे तो खूप मोठी आहे. माऊलीमध्ये सर्व विश्व सामावलेलं आहे आणि हे विश्व सामावून घेऊन खरं तर ही वारी जी असते ते प्रत्येक ठिकाणाहून जे संतांच्या अधिष्ठान आहे त्या अशा संतांच्या अधिष्ठानापासून ह्या पालख्या ज्या असतात त्या दरमजल करत पंढरपूरमध्ये येतात, दाखल होतात आणि या ठिकाणी आल्याच्या नंतरचा जो भक्तिभाव असतो, जो अनुपम सोहळा असतो, खरं तर याची देही याची डोळा अनुभवा असा हा खरं तर सोहळा असतो आणि सध्या याचंच प्रचिती या पंढरपूरमध्ये येते. प्रत्येकाचा हर्ष उल्हास आहे, उत्साह, नाविन्य आहे, चैतन्य आहे, असं सध्याचं हे वातावरण सध्या आपण पंढरपूरमध्ये पाहायला मिळू शकतोय की पंढरपूरमधलं जे हे मुख्य मंदिर आहे ते मुख्य मंदिर सुद्धा आकर्षक असं फुलांनी विद्युत रोषणाईने सजवलेलं आहे आणि खरं तर याच्यावरती विठुनामाचा जो साज आहे तो वारकऱ्यांकडून मिळाला आहे. त्यांच्या मुखामधली जी विठुनामाची मात्रा आहे ती विठ्ठलाची एकीकडे सजवलेलं मंदिर असेल आणि एकीकडे विठुनामाची जी मुखामधून येणारी जो सूर आहे ते अधिकच इथलं वातावरण जे आहे ते प्रफुल्लित करत आहेत. खरं तर आजचा जो वारकरी आहे तो आज संध्याकाळी अक्षरशः झोपत नाही. प्रत्येकाला झोप नसते कारण की उद्या आषाढी एकादशी आहे ना, या आषाढी एकादशीच्या निमित्तानं माझ्या विठ्ठलाला भेटायचं ही आस प्रत्येकाच्या मनामध्ये असते. त्याच्यामुळं खरं तर तासोनतास जे वारकरी असतात ते या रांगेमध्ये उभे असतात आणि त्यांना फक्त पाहायचं असतं ते विठ्ठलाचं ते विलोभनीय रूप, विठ्ठलाचं ते लोचन रूप पाहायचं असतं. म्हणजे संतांनी सुद्धा या विठ्ठलाचा महिमा आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून गायलेला आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. खरं तर कीर्तनाच्या माध्यमातून जर प्रत्येक जो महाराज असतात ते एक अभंग निवडतात आणि या अभंगाचं जे अनुरूप आहे किंवा जे विस्तारित आहे ते अभंगाच्या माध्यमातून खरं तर करत असतात. आज बघितलं तर प्रत्येक गावोगावी असेल किंवा अभंगवाणीच्या माध्यमातून शहर असतील, गावं असतील, त्याचं विवेचन केलं जातं आणि या विवेचनातून खरं तर अभंगामधली काय ताकद होते, जगण्याचं काय सामर्थ्य होतं किंवा जगण्याची जी तत्व होते ती या अभंगवाणीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होती. खरं तर आपण बघू शकतोय की प्रत्येक संत असतील, प्रत्येक संतांनी जी अभंगवाणी होती ती अभंगवाणी नसून जगण्याची तत्व होती, जगण्याचा विचार होता आणि हेच विचार खरं तर धागा पकडत आता ती जी भजनी मंडळी असतील किंवा वारकरी मंडळी आहेत ते आज ते आत्मसात करतायत. त्याचं ते भजन असतील किंवा अभंग असेल किंवा विठुनाम असेल, ती विठुनामाचा जो जयघोष असेल किंवा टाळी वाजवताना जी ऊर्जा मिळत असते किंवा टाळ मृदुगाचा जो निनाद असतो तो अगदी हर्ष उल्हास असतो, त्याच्यामध्ये एक भक्ती निनादलेली असते. आपण बघू शकतो की ज्या महिला मंडळी असतील त्या महिला मंडळी सुद्धा वारीमध्ये एक लक्षणीय संख्या असते आणि वारी जसं सुरू केल्यापासून डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन ह्या ज्या महिला आहेत ते दरमजल करत करत पुढे जातात. म्हणजे विशेष गोष्ट मला सचिन तुला एक सांगावीशी वाटते की वारी मी कव्हर करत असताना ज्यावेळेस त्यांचा उत्साह बघतो म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी मार्गस्थ होते आणि संत तुकाराम लक्ष्मण या संपूर्ण जे तिथलं वर्णन आहे ते तुझ्या मुखातून ऐकायला खरंच महाराष्ट्राला आणि टीव्ही 9च्या प्रेक्षकांना देखील आवडत आहे. परंतु